प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना ख्रिस्त प्रभात. कशा आहात आपण सर्वजण? आशीर्वादित असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. या आजच्या सकाळी आपण देवाच्या पवित्र वचनातून आजची सकाळ सुरुवात करूया, आपल्या जीवनाला सुरुवात करूया. मत्तईचं पुस्तक 14वा अध्याय 28 ते 33 वचन आपल्याला आजच्या मननासाठी घ्यायचं आहे. आणि या वचनाचा जो मथळा आहे तो येशू समुद्रावरून चालतो, पेत्राचा कसा बचाव करतो आणि पेत्राचा विश्वास कसा डळमळीत होतो, यावर आधारित आजचं हे वचन आहे. यातून आपल्याला काय समज मिळू शकतो हे आपण आजच्या वचनामधून पाहणार आहोत. आणि प्रियजनांनो, आपल्याला माहीत आहे की या वचनांच्या मध्ये पेत्राच्या जीवनात घडलेली एक अद्भुत घटना आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर या घटनेत येशू ख्रिस्ताचे अद्भुत आणि स्वर्गीय सामर्थ्य आपल्याला पाहावयास मिळते. या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देव कसा त्याच्या भक्तांची हाक ऐकण्यास सदैव तयार आहे. हालेलुया. वचन शिकवते की भक्तांचा जरी आपल्या प्रभूवर दृढ विश्वास असला तरी जीवनातील वादळे आणि भीती प्रभूबद्दल विश्वासकांच्या मनात शंका निर्माण करू शकतात. परंतु जेव्हा आपण येशूला हाक मारतो तेव्हा आपल्याला वाचवण्यासाठी नेहमीच सामर्थ्यशाली प्रभू तयार असतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आव्हाने कितीही मोठी असली तरी हा उतारा आपल्याला येशूवर आपले लक्ष केंद्रित करण्यास, आपला विश्वास कमी असू शकतो हे समजून घेण्यास, आणि तो देवाचा पुत्र आहे, ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, आपल्या उपासनेस पात्र आहे, हे लक्षात ठेवण्यात प्रोत्साहित करतो. या उतार्यातील काही महत्त्वाचे धडे आपल्यासाठी आहेत का ते आपण पाहणार आहोत. वादळाच्या मध्यभागी पेत्र होता. त्या ठिकाणी वादळ चारी बाजूने होतं. वादळ सुरू असतानाच पेत्राने विश्वासाचे एक पाऊल उचललेले आहे. वादळ सुरू असतानाच वादळांच्याकडे लक्ष न देता तो विश्वासाचे एक पाऊल पुढे टाकत आहे. तो पाण्यावरून चालत येशूकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि जोपर्यंत त्याचं लक्ष त्या प्रभूकडे, परमेश्वराकडे लागलेलं होतं, केंद्रित होतं, तोपर्यंत तो त्या पाण्यावरती चाललेला आहे. पण जेव्हा त्याने वादळावर लक्ष केंद्रित केले तेव्हा तो बुडू लागला. म्हणजे काही वेळेस वादळाच्या अगदी मधोमध आपला विश्वास वाढायला पाहिजे तेव्हाच कमी सुद्धा होऊ शकतो जर आमचं दुर्लक्ष प्रार्थनेकडे, विश्वासाकडे, गुडघे टेकण्याकडे, उपासाकडे झालं तर. यावरून असे दिसून येते की आपण आपल्या समस्यांच्याकडे नव्हे तर येशूकडे पाहून आपला विश्वास टिकवला पाहिजे. आपण आपल्या समस्यांच्याकडे नव्हे तर येशूकडे पाहून आपला विश्वास टिकवला पाहिजे. कारण विश्वासाच्या द्वारेच आपण परमेश्वरासंगती चालण्यास सक्षम होतो. शंका यांना तुम्ही साधं असं घेऊ नका. तुमच्या मनात जेव्हा देवाबद्दल, प्रभूच्या सामर्थ्याबद्दल शंका येतात, त्या शंकांच्या मध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. पेत्राच्या संशयामुळे तो बुडाला. ही स्थिती दाखवून देते की भीती आणि शंका ज्या आहेत त्या आपल्या विश्वासाविरुद्ध सामर्थ्याने काम करण्यास सक्षम आहेत. स्टेटमेंट पुन्हा एकदा ऐका. भीती आणि शंका आपल्या विश्वासाविरुद्ध सामर्थ्याने काम करण्यास सक्षम आहेत. ते इतके सामर्थ्यशाली आहेत की त्याद्वारे विश्वास कमकुवत होण्याची भीती आहे आणि त्यामुळे आपण आपला आध्यात्मिक पाया गमावू शकतो. अत्यंत महत्वाची बाब. पण येशू सतर्क आहे. येशू सामर्थ्याने भरलेला आहे. परमेश्वराचं वचन म्हणतो, पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. धन्यवाद प्रभू येशू. घाबरण्याचं कारण नाही. आमचा प्रभू त्या सर्व सामर्थ्यवान शंका आणि कुशंका आणि भीतीपेक्षा सामर्थ्यशाली आहे.
प्रभूला धन्यवाद असो. आणि तो आपल्या भक्तांसाठी सदैव सावध आहे. जेव्हा पेत्र ओरडला, तो बुडू लागला आणि पेत्र ओरडला, प्रभू मला वाचवा, मी बुडत आहे, माझं आता जीवन संपत आहे, मला आता या लाठाने गाठलेलं आहे, घेरलेलं आहे. तेव्हा येशूने ताबडतोब हात पुढे करून त्याला वाचवलेलं आहे. हे विधान बायबलमध्ये, पवित्र बायबलमध्ये आहे. हे वचन दाखवून देते की येशू नेहमीच त्याला हाक मारणाऱ्यांना मदत करण्यासाठी उपस्थित असतोच. आपल्याला लहान विश्वासाची गरज आहे प्रियजनांनो. येशू पेत्राला त्याच्या संशयामुळे अरे अल्पविश्वासू असे म्हणतो. येशू ख्रिस्ताच्या या विधानावरून तो आम्हा सर्वांना, पेत्राला शिकवतो की विश्वासाची लहान पावले देखील महत्वाची असतात, ती गमावता कामा नये. या लहान विश्वासावर आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपण तो लहान विश्वास अधिकाधिक वाढवू शकतो. लहान विश्वासाला वाढवायचं असेल तर त्यावरती अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जर त्या लहान विश्वासासंगती आपण जर खिलवाड केलं आणि आपला लहान विश्वास आहे आणि आपण जर आपलं लक्ष समस्या आणि वाईटाकडे घालवलं तर तो लहान आहे तो विश्वास सुद्धा संपण्याची भीती आहे. या प्रसंगी येशूने त्याच्या सामर्थ्याची पावती आपल्या शिष्यांना पुन्हा एकदा दिली. पेत्राला वाचवून जेव्हा येशू नावेत परत आला, समुद्रात उतरला होता त्याला वाचवण्यासाठी, जेव्हा नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त परत आला, म्हणजे या प्रसंगावरून आपल्याला दिसतं की त्या संकटात स्वतः ख्रिस्त त्या पेत्राला, बुडणाऱ्या पेत्राला रसा झाला होता. तो परत आला, नावेमध्ये परत आला, तेव्हा वारा थांबला. हा सर्व देखावा त्याचे शिष्य, नावेत असलेले शिष्य पाहत होते. त्याची शक्ती त्या शिष्याने ओळखली आणि त्याला नमन केलं आणि म्हणले, तू खरोखर देवाचा पुत्र आहेस. प्रियजनांनो, कठीण काळात तुमच्या सभोवतालच्या आव्हानाने ग्रासून जाण्यापेक्षा तुमचे लक्ष आणि आशा येशूवर केंद्रित करण्याचे लक्षात ठेवा. येशूला हाक मारा. जेव्हा तुम्हाला भीती वाटते किंवा तुमच्या समस्यांच्या ओझ्याखाली दबायला सुरुवात होते, तेव्हा मदतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा. तुमचा विश्वास कोणकोणत्या गोष्टीनं वाढेल याकडे लक्ष द्या. तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी धैर्याचे क्षण स्वीकारा देवाच्या नावाने, कारण प्रभू तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्हाला तुमच्या वाटेत तो मार्गदर्शक असणार आहे. तुम्हाला मदतीसाठी तो पुढे असणार आहे. देव सामर्थ्यशाली आहे याची जर कबुली तुम्ही द्याल तर तुमच्या विश्वासामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व वादळावर आणि अडचणीवर येशूचे सामर्थ्य आहे हे जाणा, ओळखा आणि त्याद्वारे तुम्हाला त्याच्यावरील सखोल उपासना आणि विश्वासाच्या पवित्र उंची गाठता येतील. देव बाप करो की विश्वासाच्या सामर्थ्यानं भरण्यासाठी आजच्या सकाळी प्रभू तुम्हाला सहाय्य करो. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल.